लास्ट टाइम ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीचे थोडेसे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे प्रश्न केले होते. आता जे प्रश्न तुमच्या समोर येणार आहेत हे टफ नाहीत, हे रेग्युलर क्वेश्चन्स आहेत. याचे आन्सर तुम्हाला येतील, कारण असे प्रश्न मोस्टली आपल्या बोर्ड एक्झाम्स मध्ये येतात. तर बिलकुल असा प्रश्न तुम्ही कुठं ना कुठं पाहिलेला असणार आहे. MCQ देतोय मुद्दाम, म्हणजे आपल्याला चेक करायला पण थोडीशी हेल्प होईल. जसा आता इथे हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. एक टॉवर आहे, stands vertically on the ground from a point on the ground which is 15 meter away from the foot of the tower. The angle of elevation of the top of tower is 60 degree. What is the height of the tower? अतिशय सोपा प्रश्न आहे, चिंदी प्रश्न. क्वेश्चन आपल्याला क्लिअरली सांगतो, जी माहिती दिली त्याप्रमाणे फिगर बनवा. कुठला एक टॉवर घ्या, या टॉवरचं बघा वर्टिकली टॉवर 15 मीटर डिस्टन्सवर एक पॉइंट आहे इथून, म्हणजे हे डिस्टन्स 15 मीटर आहे. याची हाईट h माना. इथे ऑब्विसली तो राईट अँगल आहे, वर्टिकलीचा अर्थच असतो राईट अँगल मध्ये. अँगल ऑफ एलिव्हेशन इथून आपल्याला दिलेला आहे 60 डिग्री. तर हाईट काढायची आहे, तर बिलकुल आपण इथून लावणार tan 60 ऑपोजिट टू ऍडजसंट. tan 60 √3 असतो, आणि याच्यावरून हाईट ऑफ द टॉवर 15 √3 मीटर होईल. दॅट्स इट. परवाच्या मानानं हा काहीच नाही नाही. कधी कधी तसे प्रश्न केल्यावर असे नको वाटतात. कसं असेल तर सांगा. बरे आहेत का? हा, आता हा पण सोपा आहे, त्याच टाईपचा आहे. हे शॅडोवाले क्वेश्चन आठवतात ना? चला तुम्हीच वाचा, ट्राय करा. हे आहे आन्सर इज सी. करा एकदा ट्राय अजून. असं समजा की लेट बोल का ऍट 60 डिग्री जी शॅडो आहे ती फॉर्म होते ऍट x मीटर डिस्टन्स. तर पहिल्या केसमध्ये तुम्ही असं समजून घ्या की ज्यावेळेस 60 डिग्री होतं त्यावेळेस हाईट h आहे आणि डिस्टन्स x आहे. तर इथून तुम्ही पहिल्यांदा tan 60 घ्या, h बाय x, इथून √3 h बाय x. x ला तुम्ही इथं लिहू शकता h बाय √3. ठीक आहे. आपल्याला जर h काढायचं तर x चं सबस्टिट्यूशन पहा, कारण तुम्ही h ला इक्वेट करून x येणार, विनाकारण काम वाढणार. तर सोपी आयडिया आहे, x ला सेपरेट करा आणि पुढच्या याच्यामध्ये x ची ही व्हॅल्यू ठेवून h काढा. जास्त सोपं जातं. आता tan 30 मध्ये तो काय म्हणतो, हाईट तर बदलणार नाही, पहिले जेवढ्या दूर शॅडो होती त्याच्यापेक्षा 40 मीटर लांब पडते. आधी x होती तर x प्लस 40 जाईल, तर इथे 1/√3 येईल. याला तुम्ही असं घ्या, इन्व्हर्ट इंटू केला तर x प्लस 40 बाय h किती येतो, √3/1. तर इथून x प्लस 40 ला तुम्ही h√3 लिहू शकता. आता इथून तुम्ही ही x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. आलं लक्षात? तर मेथड तुमची वेगळी असू शकते, तर तुम्ही माझ्यानुसार असल्यामुळे होऊ शकते. तर 40√3 आणि इथे 3h होईल, दिसलं? तर हा इकडे जाऊन 2h होईल. 40√3 2 ने डिवाइड करा, तर जी हाईट आहे ती 20√3 असेल. चांगला प्रश्न आहे, एकदम सोपा नाही. आता अशा टाईपचे क्वेश्चन्स हळूहळू मी त्याला मॉडरेट टू डिफिकल्ट केले, हळूहळू वाढेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन टू बी डन. पतंग उडवू चला, माहितीये ना? वाचा, स्वतः समजून घ्या, ट्राय करा. पहा, इथे आपल्याला सरळ सांगितलेलं आहे, या पद्धतीने या हाईटवर 60 मीटर हाईट जमिनीपासून इथे तो पतंग उडत आहे. या पद्धतीने तुम्ही त्याला इमॅजिन करा. ठीक आहे. आता जमिनीवर त्याला या पॉइंटला बांधलेले आणि त्याने इथे केलेला अँगल 60 डिग्री आहे. तुम्हाला ही लेंथ विचारली आहे, ऑपोजिट दिले, हायपोटेन्यूज काढायचंय, तर इथे तुम्ही साइन 60 लावा, कुठे टॅन लावायचं नाही, त्यानुसार ठरवा. तर ऑपोजिट टू हायपोटेन्यूज ही लेंथ आहे, साइन 60 √3/2 असतं. शेजारच्याला विचारायचं नाही हे काय असतं रे म्हणून.
तर इथून बघा एल ची व्हॅल्यू येते 120/√3. आता याला तुम्ही रॅशनलाइज करा, वर खाली मल्टिप्लाय करा. वर झाला 120√3, खाली झाला 3 आणि येतो 40√3. सोपा. गुड. चलो नेक्स्ट. या ठिकाणी आपल्याकडे दोन बिल्डिंग्स आहेत. मध्ये मध्ये बोल नका आता. आता ही एक बिल्डिंग आहे आणि एक टॉवर आहे. आता हा काय करतो, टॉप ऑफ 7 मीटर हाय बिल्डिंग, इथून इथून अँगल ऑफ एलिव्हेशन पहिल्यांदा इथे वर पाहतो. त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यावं लागेल. तर जेव्हा तो वर पाहतो या ठिकाणी, तेव्हा तो 60 डिग्री अँगल करतो. त्यानंतर इथूनच तो काय करतोय, फूट खाली पाहतो. इथे तो पाहतो, तर त्याने केलेला अँगल इथे 45 डिग्री आहे. तर तुम्हाला हाईट काढायची आहे. तर ही जी टोटल हाईट आहे, तुम्ही एवढा पार्ट एक्स आणि ह्याला वाय म्हणा. कसंही करू शकता, काही अडचण नाही. हा इथं 7 आहे, सॉरी, हे 7 आणि याला एक्स म्हणा. ही टोटल हाईट आहे. आता हे 7 तर आहेच, तर एकदा तुम्हाला tan 60 लावायचं आहे, tan 45 लावायचं आणि ह्याला कॉमन ठेवायचं. ही लेंथ तुम्ही फिक्स माना ना काहीतरी, याला काहीतरी माना. चला हे बेस आहे, बी बेस आहे. झालं. आता इथं tan 60 घ्या. tan 60 येईल एक्स बाय बेस, त्याला बी माना. तर इथून रूट 3, तर इथून बेसला लिहा x/√3. हे पहिले इक्वेशन. आता tan 45 घ्या. tan 45 ऑपोजिट टू x. आता इथून येईल 1/√2. अरे tan आहे ना, चहाची जास्तच आठवण गेली. हा 7/x होईल. इथून x ची व्हॅल्यू होईल 7. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू इथून 7 आली, म्हणजे अरे झालं आपलं काम. असं कसं झालं, काहीतरी चुकलं. थांबा, tan 45 7/b पाहिजे, मी x लिहिलं. इथे tan आहे ना, ऑपोजिट टू ऍडजसंट, इथं बेस करावं लागेल मला. तर हा होईल 1 = 7/b. बी ची व्हॅल्यू इथून होईल 7, पण ऍक्च्युली बी कोण आहे, x/√3 आहे. तर x होईल 7√3. तर टोटल हाईट काढताना तुम्हाला 7√3 + 7 करावं लागेल. तर इथे 7 × 1 + √3, ऑप्शन ए. कळलं? चलो नेक्स्ट. हा ट्राय करा. चला, या ठिकाणी आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन विचारलेलं आहे. इथे सन असेल, हा अँगल आपल्याला काढायचा आहे. लेंथ ऑफ द शॅडो ऑफ ट्री √3 टाइम्स द हाईट, याला x माना, याला √3x माना. tan थीटा घ्या, x/√3x. तर इथून tan थीटा होतो 1/√3 आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे 30 डिग्रीला. चलो नेक्स्ट. हे बरे थोडे मिक्स आहे की नाही, जमू लागले की बरं वाटतंय. करा, 2 पोल इक्वल हाईट वाले. हा सेम क्वेश्चन स्टेट बोर्ड मध्ये आहे. हा क्वेश्चनच्या म्हणण्यानुसार एका रस्त्यावर 2 सेम हाईटचे टॉवर्स आहेत. हे या पद्धतीने आयदर साइड मधल्या रस्त्याची जी टोटल विड्थ आहे ती 80 मीटर आहे. ही त्याच्यावर एक असा पॉइंट आहे बिटवीन, मिडल नाही. तर या पद्धतीने
या पॉइंट वरून जर आपण दोन्ही बिल्डिंगच्या टॉपला पाहिलं तर अँगल होता 60 आणि 30. आता माहिती आहे हा छोटा अँगल 30चा असेल. आहे हा क्वेश्चन स्टेट बोर्डला आठवलं? छान. स्टेट बोर्ड मध्ये हा रस्ता विचारलेला आहे. बस उलट केला प्रश्न फक्त. आता तुम्हाला इथे विचारले या दोन टॉवरची हाईट किती, कुठला तरी एक काढायचं आपल्याला. पण एक काढण्यासाठी असा प्रॉब्लेम आहे की इथे एच, इथे पण एच, पण दोघांपैकी बेस फिक्स कोणाचाच माहित नाही. एक काम करा, तुम्ही जर ह्याला एक्स म्हणाल तर ह्याला 80 मायनस एक्स म्हणा. झालं. आता इथून तुम्ही एक्स ला सबस्टिट्यूट करून काढू शकता. तर पहिल्यांदा टॅन 60 लावा, तो येईल एच बाय एक्स √3 एच बाय एक्स. तर इथून एक्स ची व्हॅल्यू एच बाय √3 येते. ठीक आहे, एक्स ची ही व्हॅल्यू आहे. इक्वेशन 1. आता टॅन 30 घ्या, एच बाय 80 मायनस एक्स. तर 1/√3 इज एच अपॉन 80 मायनस एक्स. तर इथून 80 मायनस एक्स होतो √3 एच. आता एक्सचं सबस्टिट्यूशन घ्या, हे असं लिहा इथे. असाच क्वेश्चन होता मागे. तर इथून √3 ने मल्टिप्लाय करा, 80√3 मायनस एच, आणि इथून येईल 3h. हा झाला 4h, आणि इथून एच येतो 20√3. करेक्ट आहे. कळलं? फिक्स असे क्वेश्चन्स असतात नेहमी, म्हणून थोडं हे प्रॅक्टिस पाहिजेच. इथे एक वॉल आहे आणि ही लॅडरची लेंथ 15 आहे. हे 15 आहे. ही इथं 60 डिग्री अँगल करते. तर ही हाईट विचारली आहे. ऑपोजिट काढायचे, हायपोटेन्यूज दिली आहे, साइन 60 लावा. तर एच बाय 15 करा, √3/2. तर एच येतो 15√3/2, ऑप्शन सी. जेट प्लेनचा क्वेश्चन काल परवा केलता ना, हा थोडासा इझी कॅटेगरीचा आहे. फाइंड द स्पीड म्हणते, म्हणजे आला तसाच करा. पाहिजे पहिल्यांदा पाहिलं तेव्हा 60 डिग्री होतं, मग 30 होतं. तर एकदा इथून तुम्ही tan 60 लावा, हे डिस्टन्स येतं. पुढचं डिस्टन्स आपण y मानलं, मग हे टोटल डिस्टन्स सॉल्व्ह केल्यावर किती येते, 72. मी इथं मायनस करायची गरज नव्हती, मला एवढंच काढायचा होता ना तुकडा. y काढला म्हणजे काम झालं. बरोबर आहे. आता तुम्हाला डिस्टन्स आलं 70 to 100. स्पीड आहे डिस्टन्स बाय टाइम, आणि इथं मीटर पर सेकंड दिल्यामुळे कन्व्हर्जन नाही. मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला किलोमीटर पर आवर करायला सांगितलं होतं आपण, तो चांगला प्रश्न होता. ठीक आहे, नेक्स्ट. डू इट. याचा आन्सर आहे 6 मीटर. कसं आहे ते समजून घ्या. या बेस पासून आपण हा टॉवर घेऊ एच. बेस पासून 1.4 मीटर दूर आहे आणि दुसरा 9 मीटर दूर आहे. बेस पासून आहे, इथून 9 नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि जे अँगल्स ऑफ एलिव्हेशन्स आहेत ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. हा थिटा तर हा 90 मायनस थिटा, कोणालाही काही म्हणा, काय अडचण नाही. असं दिल्यावर आपल्याकडे थिटाची व्हॅल्यू नसल्यामुळं आणि एच नसल्यामुळं नेमकं काय करावं कळत नाही. तर या क्वेश्चन मध्ये एक डोकं लावा. पहिल्यांदा तुम्ही tan 90 मायनस थिटा काढा, तो आहे h/9, दिसला. पण tan 90 मायनस थिटा कॉट थिटा असतो. हे इक्वेशन 1 बनेल. तुम्ही बघा आता कॉट करून काय उपयोग आहे सर. कॉट करून चांगला उपयोग आहे, चांगली झोप लागेल त्या कॉटवर. पुढे क्वेश्चन आहे tan 30, tan थिटा, तो कोण आहे h/4. आता याच्यात तर काही करू शकत नाही, असंच ठेवावं लागेल, कारण व्हॅल्यू कोणतीच नाही आपल्याकडे. हे 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ला मल्टिप्लाय करा. कसं काय आता कळते, टॅन आणि कॉट एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत.
तर त्यांचं प्रोडक्ट 1 असते. काय कळलं? हा 1 झाला. हा झाला h स्क्वेअर बाय 36. h स्क्वेअर 36. हाईट इज नेव्हर निगेटिव्ह. सो आन्सर इज 6. मी काय म्हणलं थोडंसं डोकं लावायचं काम असते. तर 90 मायनस थिटा आणि हे दिलं नाही, हे तुमचं ही पूर्वतयारी आहे. पुढे चालून फिजिक्समध्ये आपण ज्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी ऍक्सिसचा यूज करायला लागू, प्रोजेक्टाईल मोशन वगैरे मध्ये, कायनेमॅटिक्स मध्ये, तेव्हा अशा खूप साऱ्या केसेस पाहायला मिळतील. चला, कळलं? बिलकुल. तर आता आपण आज ट्रिग्नोमेट्रीला इथे पूर्ण विराम देत आहोत. आता याच्यानंतर याची कोणती वेगळी प्रॅक्टिस होणार नाही. आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स केलेले आहेत. आता घरी जाऊ शकता तुम्ही.